14 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधल्या अयोध्या नगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती। दरम्यान राजपूत समाजासाठी भामटा हा शब्द यापुढे वापरला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। जयकुमार रावल म्हणाले, राजपूत समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लागणं दुर्दैवी आहे। देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणारे सर्वाधिक राजपूत असताना त्यांना हे सहन करावं लागतंय हे सुद्धा चुकीचं आहे। तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजपूत समाजासाठी भामटा हा शब्द वापरणं हीच भामटेगिरी आहे। बरं, भामटा शब्द काढून टाकण्याची ही मागणी आता व्हायला लागली असं नाहीये, तर याआधी सुद्धा म्हणजेच गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अनेकदा अशी मागणी केली गेली आहे। आज या निमित्ताने आपण समजून घेणार आहोत की राजपूत भामटा समाजाचा नेमका इतिहास काय, राजपूतांना भामटा का म्हटलं गेलं, याआधी काय काय मागण्या झाल्या आणि आताचा सिनारिओ काय आहे, हे सगळं विस्ताराने समजून घेऊ। नमस्कार, मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफेर। राजपूत समाजाचं या देशाच्या इतिहासात मोठं योगदान आहे। प्राण गेले तरी चालेल, पण देशसेवा महत्वाची असं मानणारा हा समाज परकीय आक्रमकांच्या आक्रमणाचा मुकाबला करत हसत हसत वीरमरण पत्करणाऱ्या राजपूत समाजाला शौर्य, त्याग आणि बलिदानाचा उज्ज्वल इतिहास लाभलाय। राजपूत भामटा सुद्धा याच समाजाचा एक भाग आहे। पण भामटा हा काय प्रकार आहे? तर राजपूत भामटा ही राजपूतांमधली एक पोट जात आहे, पण सगळे राजपूत हे भामटा नाहीयेत। आपल्याकडे अनेक लढवय्या जमाती होत्या, ज्यांचा उल्लेख इंग्रजांकडून चोर, दरोडेखोर असा केला गेला आणि त्यातलीच ही भामटा जात। यातली अनुसूचित विमुक्त भटक्यांमधली जी जात येते ती म्हणजे भामटा कम्युनिटी, जी अ कॅटेगरीमध्ये मोडणारी कम्युनिटी आहे। ज्या जातींचा बाय बर्थ क्रिमिनल ऍक्टच्या यादीमध्ये समावेश व्हायचा त्यांच्यापैकी एक म्हणजे भामटा जात। पण राजपूत भामटा हे स्वतःला राजपूत म्हणवतात, महाराणा प्रतापांचे वंशज म्हणवतात। शिवाय त्यांच्या इतिहासाबद्दल सुद्धा बरेच वेगवेगळे दावे केले जातात। परंतु साधारण पाहायचं झालं तर भाषा, बोलीभाषा आणि एकंदर भामटा समाजाचं राहणीमान हे राजपूतांप्रमाणेच आहे। भामटा समाजाविषयीचा इतिहास पाहायचा झाला आणि आपण ब्रिटिशांच्याही आधीचा काळ जर बघितला तर चोऱ्या माऱ्या करणं आणि दरोडे टाकणं हा या समाजाचा मुख्य व्यवसाय होता। यात भामटा आहेत, ठग आहेत असं ब्रिटिशांनी लिहून ठेवलं। प्रदेशानुरूप त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जायचं। पण आपण जर या समाजाविषयी रिसर्च करायचं म्हटलं तर आपल्याकडे फक्त ब्रिटिशांनी लिहून ठेवलेला इतिहासच उपलब्ध आहे। ब्रिटिशांनी जो इतिहास लिहून ठेवला होता तो त्यांच्या नजरेतून लिहून ठेवला होता। त्यामुळे ब्रिटिशांनीच या जातींविषयी बोलताना ठग, भामटा हे शब्द पहिल्यांदा कॉइन केले, ज्यावर ठग ऑफ हिंदुस्तान हा पिक्चर सुद्धा आला होता। पण हळूहळू जेव्हा भारतातल्या जातीविषयक अभ्यास करणाऱ्या लोकांनी याविषयी अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इंग्रजांनी लिहून ठेवलेला इतिहास हा अतिशय एकांगी आहे, वन साइडेड आहे आणि त्यांनी या कम्युनिटीचा उल्लेख फक्त चोर, दरोडेखोर असाच करून ठेवलाय। पण नंतर या जमातीची खरी ओळख ही लढवय्या समाज म्हणून झाली पाहिजे असंही एक मत पुढे मांडण्यात आलं। राजपूत भामटा हा समाज दऱ्याखोऱ्यात राहणारा आणि शेतीवाडी करून पोट भरणारा होता। स्वातंत्र्य काळापूर्वी हा समाज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस भटकायचा। त्यांची भाषा ही गुजराती आणि हिंदी मिश्रित होती आणि सांकेतिक भाषेचंही त्यांच्याकडे मोठं हत्यार होतं, जे युद्ध कौशल्यांमध्ये वापरलं जायचं। शत्रूला किंवा ब्रिटिशांना चकवण्यासाठी त्यांनी कोड लँग्वेज डेव्हलप केलेली होती। ही भाषा ते आधी युद्धात वापरायचे, पण नावात राजपूत जरी असलं तरी भामटा हे बिरुद या समाजाला लागलं। तत्कालीन शासनाने विमुक्त आणि भटक्या जमातींना सन 1961 मध्ये नोकरी आणि त्यानंतर शिक्षणामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। आता इथे एक उदाहरण लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं। मराठा जातीत जसं कुणबी ही पोटजात आहे आणि या समाजाला आरक्षण आहे, पण अख्ख्या मराठा जातीला आरक्षण नाही, तसंच राजपूत समाजातल्या भामटा जमातीला 3% आरक्षण आहे, पण अख्ख्या राजपूत समाजाला नाही। जसजसे राजपूत समाजातले लोक शिकायला लागले, डिग्री घ्यायला लागले, तसतसं त्यांच्या असं लक्षात आलं की ऑलरेडी भामटा जमातीच्या लोकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे। त्यामुळे प्रत्येक राजपूत आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी स्वतःला भामटा म्हणून घेऊ लागला। नोकऱ्यांसाठी भामटा जमातीच्या आरक्षणाचा लाभ करून घेऊ लागला। याचा परिणाम पुढे असा झाला की यातच 2 गट पडले। एक जो आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी स्वतःला अभिमानाने भामटा म्हणवून घेत होता आणि दुसरा गट ज्यांना भामटा हा शब्दच मान्य नव्हता, कारण त्यांना तो शब्द शिवीप्रमाणे वाटत होता।
आणि दुसऱ्या गटाची जी लोक आहेत त्यांना भामटा हा शब्द मान्य नाहीये. ती गेल्या 3-4 वर्षांपासून हा प्रयत्न करतायत की कुठल्या मीडियामध्ये, सरकारी भाषेमध्ये किंवा कामकाजामध्ये भामटा या शब्दाचा प्रयोग केला जाऊ नये. कारण हेच की आम्ही लढवय्या समाज आहोत. आमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम केलं. आम्ही महाराणा प्रताप यांचे वंशज आहोत, असा त्यांचा कायम दावा असतो. जर आमच्या समाजाचं देशाच्या इतिहासात इतकं मोठं योगदान आहे, तर मग आमच्या समाजाला भामटा, भामट्या, भामटी असं म्हटलं जाणं चुकीचं आहे, असाही त्यांचा दावा आहे. भौगोलिक रचनेनुसार, बोली भाषेनुसार भामटा जातीचा उल्लेख भामटी, भामट्या असाही काही ठिकाणी केला जातो, परंतु ही एकच जात आहे. पण यातही अजून एक गोम अशी आहे की ज्या लोकांच्या जातीच्या दाखल्यावर भामटा नसून भामटी हा शब्द आहे, ते भटक्या जमातीत मोडले जात नाहीत आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यांनी त्यांची वेगळी संघटना उभी केली आहे आणि आता तेही आरक्षणासाठी मागणी करतायत. आता प्रश्न उभा राहतो की उत्तर भारतात असणारे राजपूत लोक आणि खास करून हा भामटा समाज महाराष्ट्रात कसा आला? तर असं सांगितलं जातं की त्यावेळी राजपूतांच्या ज्या लढाया झाल्या त्यात पराभूत झाल्यानंतर ही लोक देशभरात लपण्यासाठी पसरली, स्थलांतरित झाली आणि त्यातलीच काही लोक महाराष्ट्रातही आली. राजपूत भामटा महाराष्ट्रात जास्त करून विदर्भात स्थायिक झाले. नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला या सगळ्या भागांमध्ये राजपूत भामटा जमात जास्त करून पसरली. आता आतापर्यंत मागणी काय होत होती ते आपण पाहिलं. मुख्यमंत्र्यांनी आता स्टँड काय घेतलाय हेही आपण पाहिलं. पण यात काही कॉम्प्लिकेशन सुद्धा आहेत. अधिक माहिती घेण्यासाठी बोलभिडूने जेव्हा बाई माणूसचे संपादक प्रशांत पवार यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की भामटा हा शब्द कागदोपत्री जरी काढून टाकायचा झाला तरी त्यांना मिळणाऱ्या आरक्षणाचा प्रश्न इथे उपस्थित होतो. हा शब्द काढून टाकला तर जातीच्या दाखल्यावर काय येणार हाही प्रश्न आहे. कारण फक्त राजपूत समाज हा भटक्या मुक्त वर्गात येत नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळणार नाही. म्हणून यावरची तरतूद सरकारला आधी पाहणं महत्त्वाचं ठरतं. शिवाय हा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलाय, पण भामटा ही जात तर अख्ख्या भारतात पसरलेली आहे. त्यामुळे इतर राज्यातूनही भामटा शब्द काढण्याची मागणी होतीये का हेही पाहणं गरजेचं ठरतं. एकूण भामटा हा राजपूतांसाठी वापरला जाणारा शब्द काढून टाकण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय, पण त्यातही कॉम्प्लिकेशन्स आहेत, हेही तितकंच खरंय. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडू चॅनल पाहत रहा.